तर ओम साईराम सगळ्यांना. तर आज आहे 1 जानेवारी. तर आपल्या आज चालू शिर्डीला. तर 1 जानेवारीला गुरुवार आहे. तर गुरुवारी आपली पालखी निघते जानेवारीला. तर चला आज जातो आम्ही पालखीला. इंग्रजांचे नवीन वर्ष आम्ही चालू शिर्डीला. तर आज सकाळी पाणी पण पडत होता जाम. बघू आणि याच आहे बघू कसं काय. तर चला साईराम भेटतो तुम्हाला आता. डायरेक्ट कामनला जाऊ. तिथं बॅग टाकू आम्ही टेम्पल आणि त्याच्यानंतर सस्सूनगरला जाऊ. तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा. पलटण बघा मागं सोडायला आपल्याला. तर निघतो आम्ही पण. चला बाय. तो हे बघ आम्ही पोचलो आता दादांच्या कामाला. आम्ही बालदे आहे बघ आमच्या घेतल्या ग्रुपच्या बालदे दादाने दिल्या 15 फाट्या गोट्या भाई. काट्याचा टेन्शन नाही असं. आग पेटवली का पाणी तापवला का आग झालं का चाललं. म्हणजे पालखीचा पण असते पाणी पण तेवढा टाईम कोण आमचा आम्ही तापवायचा मग आग ठेवायचा टेन्शन नाही. फुल तयारी. बॅगी मस्त टेम्पो करू. बॅगी टाकू टेम्पो आट्या करू ना आपण डायरेक्ट आता काय सस्सूनगरला जाऊ. पालखी बघू. व्हिडिओ काढला मस्त फोटो सेक्शन झाला. मंदिरामध्ये सगळी पाया पडली. खूप आहे आपला कामण काय. आता डायरेक्ट आपण सस्सूनगर सस्सूनगर गो टू सस्सूनगर पालखीला पाया पडा. आपण आता पोचलो देवळात पाया पडलो आणि थोडे दिवसात आपली पालखी निघेल. तर जाम जल्लोष आहे पालखीला. तर आपण पालखी काढू. जय पालखी निघली आपली. आपला रथ पालखीचा. पालखी टाइमच लागेल आपल्याला पोचायला. दादा झेर जे हातानं झेंडा झेर जे खांद्यावर पालखी. दादा झेर जे हातानं झेंडा झेर जे खांद्यावर पालखी.
साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी हे शिर्डी गावाला जायचं हाय साई बाबाला पायाचं हाय बाबाचं आपले धरून पाय दर्शन त्यांचं जेवाचं हाय इथं पाऊर द्वारका माई पाऊर साईंची चावडी साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी हे साईराम. तर आपली पालखी निघली जाम लेट झाले पालखी तरी पण लेटच असते पहिल्या दिवशी माहीत असते ना तर मागे आहो पालखी यायला लागली सगळं साईराम पुढं गेल्या पुढं मालजीपाड्यावर नाश्ता असते तर तिथे नाश्ता वगैरे करून पुढे जाऊ आपण तर यावर्षी पण भरपूर साईराम आहेत पालखीमध्ये म्हणजे इथं कसं आता कामनमधून निघत जातील म्हणजे पालखी गेली का पालखीच्या पाठोपाठ चालत निघतात इकडे येत नाही मग तिथूनच जॉईन होतं पालखीला तर खूप तच जल्लोष आणि तीच भक्तिमय साईराम पालखीमध्ये मजा आहे तर चला आता भेटू आपण पुढे इथं आपला नाश्ता असते कांदे पोहे नाश्ता करून सगळं साईराम पुढे दिशेने चाललं तर आपण पण जाऊ होता पक्की जण पुढे गेले साईराम तर पुढे भेटू आपण काय पिऊ आपण आता थोडंसं सावकाश चालायचा बाई पहिलाच दिवस आहे माझी तर प्रॅक्टिस पुढे चालायची येऊन जाऊन निघता रिक्षा भेटलं घेतले एक चहा पिला एक बिस्किट घाला आणि सावकाश जाऊ नो टेन्शन आराम पहिला दिवस आराम देते सवय नसते ना वाट लागते नंतर एक शॉर्टकट रस्ता आहे डायरेक्ट मोडी कामन मोडी शॉर्टकट रस्त्याला जाऊ आपण इथूनच पालखी जाते दरवर्षी साईराम बघ आधीच आमचे पुरे याच्यासाठी जाम लवकर आला तर आपण पण घेऊ फ्रूट हे फ्रूट असतं उत्तर येते यांच्यातर्फे साईराम आणि लिंबू सरबत चिकनजी साईराम मस्त फ्रूट खाऊन आता निघता स्लो सगळी साईराम चालले तर पुढं पण आपल्याला नाश्ता आहे वडापाव आणि ज्यूस आहे तर मोरीला तर तिथं भेटू आपण नाही का नाश्ता करतोच द्यायचा आरामात नाश्ता करतो तर चला हे बघ साईराम वडापाव तर इथं मोरी गावात वडापाव असते कवडे खायला लागले साईराम पेंटर भाऊ आपले काय पेंट मस्त नवीन स्पॉट आपल्या काय काय कारण नारळ फक्त चोरायचे आहेत आपल्याला एवढं सगळी नाश्ता करायला लागली ना का सगळे साईराम आपण पण वडापाव गाव नाही का आपण पण एक वडापाव घेऊ
आणि जाऊ. मोरी गावाशी डोंगरी पाडा आणि मग हायवेला अशी मधींची पालखी येते. कामांवरून नाही, इथून मधींची. कारण की या गावातले पण पक्के जण असतात ना साईराम, मग ते पालखीच्या जोडीलाच निघतात चालत चालत. चालशील ना शिर्डीपर्यंत इकडे बघ? चाल. हां चालेल ना. चल मग आम्ही आता निघलो आहे रोडला. चिंचोटी कामन अंजूरपाडा रोड चांगला कर दे बाबा, रोड चांगला बनवू दे यावर्षी तरी. जाम रस्ता खराब आहे यो सध्या बनवलं आहे. आवरा पट्टा पुरं एक नंबर बेकार खराब आहे. दाखवतो तुम्हाला. दिसते का तुला? सो गाईज बघू शकता आपण पोचलोय साईराम. आपण जेवणचे स्पॉटवर पोचल्या, जेवणाचे स्पॉटवर नागल्याला पोचलो आपण. आता मस्त जाऊन आधी जेवायला पण लागली वाटते का बसल्यानं माहिती नाही. काय माहिती काय बोलतो? जेवायला लागले ना भाई. कधी 2:30-2 वाजले भाई. अजून चालतो आम्ही मस्त. तर चला मस्त जाऊ आपण. काय आज जय साईराम. तर बघू काय आज स्पेशल आहे पहिल्याच दिवशी जेवण. बघू जाऊन तर बघू नाही का. चला दाखवतो तुम्हाला. हे बघ सगळे लागले ना आता जेवायच्या लाईनीला. आजचा काय स्पेशल आहे बघ. पापड आहे, बुंदी आहे, आचार आहे, दाल भात, बुंदी आहे. बुंदी. साईडून लेडीजसाठी काउंटर. काही दुपारचं जेवण झालं आहे आणि मस्त सगळी पब्लिक जेवली आणि टाईम पण आवडा बराच झाला आहे. भरपूर टाईम झाला आहे. म्हणजे 3 तर वाजून गेले. तर स्पॉटवर जायला आवडा टाईम लागेल ना रात्रीचं 9-10 वाजतीला. कारण की इथून बिनार जामच लांब आहे नागल्यापासून. पब्लिक बघू शकता साईराम भरपूर पब्लिक आहे यावर्षी पण. हे बघा तर चला आपण पण निघू आता. झेंडा पहिला पुरं गेलाय. किती टायमान पोचवत आहे दाखवतो आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे धमाल होणार आहे. चला पालखी पण निघली आता. आपण पण निघूया. पहिला झेंडा पुरं गेला. सो आपली पब्लिक आपला ग्रुप आहे कामणवाला. आता निघतो आम्ही. साईराम. साईराम दादा. फुल पब्लिक आहे भाई. डेंजर काम आहे. तर आता जस्ट किती मला माहिती आहे का 6:30 वाजल्या आणि अजून आम्ही वडगरला साईबाबा मंदिरावर नाही पोचलेलो. यावर्षी जाम टाईम झाला आहे आपल्याला. साईराम पाणी घ्या. पाणी घेऊ. यावर्षी ना थोडी पालखी लेट निघली ना त्याच्यामुळे तेव्हा आवडा टाईम झाला. तर बघू आता स्पॉटवर पोचायला पण केवढा टाईम लागते माहिती नाही. 10 वाजतीलच आरामशीर. खाली पब्लिक चालली बघ. तर आता आम्ही पोचलो साईबाबा मंदिर वडगरला आणि आता चहा पितो मस्त. साईबाबा मंदिर. अर्धी पब्लिक तर मागेच आहे. एवढी पब्लिक आहे. फुल पब्लिक आहे साईराम. तर चला पटापट आम्ही पण चहा पिऊन घेतो आणि भेटू नंतर.
अशी 5 मिनिटात लगेच उजवी बाजूला आहे, परत 5 मिनिटात डावी बाजूला आहे. असं फिरायला लागतं. आता कोणाकोणाचा चहा झाला असेल नसेल ना तर चहा पिऊन घ्या. आपण बरोबर ना 5-7 मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटांनी आपण आता निघू. आणि अजिबात खरेदी बिरेदी करायला नाही करू नका. सगळे आईस्क्रीम बिस्क्रीम वाले आताच आहेत. हा मार्केटमधून जाल एक बारकावर थांबला ना मी. तर साईराम मस्त आम्ही चहा वगैरे पिऊन निघलो, कारण की 6:30 वाजून गेले तर 7ला पालखी निघली तिथून. तर आपल्याला स्पॉटवर पोचायला जाम टाईम लागेल, कारण की बेवगंडींची जाता जाता आपल्याला स्पॉटला 9 किंवा 10 वाजतील. तर चला पटापट चाललो आम्ही आणि तुम्हाला स्पॉटवर भेटतो, कारण की जाम टाईम झाला आहे. तर चला भेटू स्पॉटला डायरेक्ट भिन्नार. साईराम आता पोचले आम्ही बघ. बिन्नार 9 वाजला म्हणा. बाई बघ सगळं आमचं स्वागतासाठी बघ कशी रांगोली काढल्या. बिन्नार ग्रामपंचायत हे डेंजर भाई. आमच्या स्वागतासाठी ब्रास बँड ते लावले.
पेंटरनी गणपतीची रांगोळी काढावी. पूर्ण लुक काढल्यावर तुम्हाला दाखवतो रांगोळी काढल्यावर. टाइमलेस लावतो. याला मोबाईल चार्जिंग पालखी पण आली आपली फुल जल्लोष मध्ये पालखी. ब्रास बँड. पहिले दिवसाचा मेनू दाखवतो रात्रीचा. गुलाबजामुन, मिरची तळलेली आहे, फ्लावर वटाणा, हे काय हा? दाल भात आहे. जो आजचा मेनू आहे आपला. चला आता फ्रेश मी अजूनपर्यंत झालो नाही. फ्रेश होतो नंतर भेटू नाचाला डायरेक्ट. तर आपली आरती मस्त आली. आता पेंटरनी काढलेली रांगोळी बघा, टाइमलेस होती, एक नंबर. रांगोळी बघल्यावर ऑर्केस्ट्रा बघा आमचा लय धमाल होणार आहे.
द्रेन 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 तन दरे 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 ना तन तुम तदरे तदरे दानी दारे दानी तदारे दानी ओ दानी तुम 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 तन ना 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 द्रेन 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 आ
सगळं साईराम झोपल्यान म्हणजे आम्हाला जागा नाही भेटली मंडपान तर आम्ही बाहेरच झोपतो. आम्हाला भेटेल तिथं जागा झोपतो आम्ही, असा काही नाही का मांडवानात भेटली पाहिजे. काय भाऊजी? पाणीचा पण ठेवलाय पांड्या. तर मी पण झोपतो, मस्त स्वेटर घातलाय, टोपी घातली साईराम. आणि असं आज स्वागत केलं ना भिन्नारमध्ये. रांगोळी काढलेली, ब्रास बँड पालखीला, आतमध्ये गावानं आली पालखीला, फुल मजा, फुल ऑर्केस्ट्रा होता. मस्त स्वागत केलं बाई, बरा वाटला, नाचायला मजा आली ती. काय पाय दुखलं आज, लेट सगळं काम झालं, पालखी पण लेट आली, तर सगळाच लेट काम. 9ला पोचलो आम्ही स्पॉट होईल. तर चला मी पण झोपतो. साईराम भेटू आता सकाळचे. चला मी पण झोपतो साईराम. आता 12 वाजले आणि 12ला बंद केलं. आता साईराम भेटू उद्या आता. बाय.